नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 सीताबर्डी परिसरातील एका हुक्का पार्लरवर धाड टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत हुक्का सेवन करणाऱ्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 21,000हून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 ने सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेकंड फ्लोअर कॅफे हुक्का पार्लरवर छापा टाकला। कारवाई दरम्यान कॅफेमध्ये ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिला जात असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी घटनास्थळी कॅफेचा मालक सनी बोरकर, व्यवस्थापक साजू सादिक खान यांच्यासह एकूण 11 जणांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। कारवाईत 7 हुक्का पॉट, 12 हुक्का पाईप, 1 इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तसेच इतर साहित्य असा एकूण 20,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी कॅफेमध्ये तंबाखूयुक्त पदार्थ हुक्का पॉटमध्ये भरून ग्राहकांना सेवनासाठी देत होते। या प्रकरणाचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करत असून सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे।